नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताचं स्वयंपाकमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे वेगळी एकदम हटके रेसिपी। तर पहा तुम्ही काय दाखवते ती। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं चॅनल, तुम्हाला आवडलं का माझं नवीन चॅनल ते पण पाठवा। आणि रेसिपीला कमेंट करा, खूप छान असतात कमेंट तुमच्या, मला भरपूर आवडतात तुमच्या कमेंट। तर चला पाहूया काय बनवते आज ती। तर इथं मैत्रिणींना मी घेतलेली आहे रताळी। रताळीपासून अशी भन्नाट रेसिपी बनणार आहे ना, तुम्ही कधीच केली नसणार ही रेसिपी। नक्की एकदा करून पहा, ही रेसिपी एकदम वेगळी लागते आणि अप्रतिम चव ह्या रेसिपीला आहे। तर नक्कीच ही रेसिपी बनवून पहा तुम्ही एकदा। उपवासासाठी बी चालणार, अशी बी तुम्ही खाऊ शकता, म्हणजे कोणी पाहुणे आले तरी खाऊ शकता, अशी कधीही चालणारी आहे आणि खूप हेल्दी म्हटलं तरी चालेल। आता इथे बघा रताळी घेतलेली आहे मी, एकच मोठं रताळं होतं त्याचे 2 तुकडे केले होते। आता ह्याला मी सोलून घेते। तर सोललं का काय होतं, रताळं लगेच काळं पडतं, लगेच साल काढल्या रताळं लगेच काळं पडतं। बटाटा कसा काळा पडतो, बटाटा तरी कमी पटकनी पडत नाही काळा, तसे हे रताळू आहे ना पटकनी लगेच सोलता पाठीमागं लगेच काळं होणार बघा, तुम्ही दिसणारच तुम्हाला लगेच। हे बघा लागलं काळं पडायला लगेच, पाहिलं तर लगेच काळं पडणार। तर मग ते लगेच हे पाण्यात किसून घ्यायचं। पाण्यात तुम्हाला किसता नाही आलं तर पटकन इकडे किसायचं दुसरीकडं, आणि बारीक किसणीने किसणार आहे पाग मी, अगदी एकदम बारीक किसणी आहे ना, आपण आलं किसायची किसणी त्याने किसणार आहे। छोटे बारीक अगदी त्याचं शेव पडली पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने शेव पडली पाहिजे ना। तर मी ह्याच्यावर किसते, त्या पाण्यात ती किसणी आहे ना थोडी लवचिक होती, का की त्याला जास्त जोर लावला तर ती कसं आलं किसायचं आहे ना, ती लसूण आलं किसतो आपण त्यांनी, ती किसणी आहे। तर ते आपल्याला छोटं पाहिजे म्हणून मी ती किसणी घेतलेली आहे। तर बघा असं किसलं ना, पटकनी थोडंसं झालं ना लगेच पाण्यात टाकून द्यायचं त्याला। बघा अशा पद्धतीने छान किस बनतो हा, आणि छान किस होतो। तर नक्कीच तुम्ही पहा हे काय बनते, अगदी जबरदस्त आहे मात्र। हे बघा तर हे सर्व मी किसून घेते आधी, पूर्ण नाही किसणार, एक भरपूर होणार ते। तर मी आता तुम्हाला थोडीशी बनवून दाखवणार, थोडं म्हणजे बऱ्यापैकी तरी होणार आहे। तर पाहता तुम्ही, तर त्याचं होतं म्हणजे रेसिपी आता एक रताळीचं भरपूर सारी झाली असती। तर आता मी तुम्हाला दाखवते किती होणार काय होणार ते। तर हे पहिलं किसून दाखवते आधी बघा, जरा वेळ थांबला ना लगेच किस पण काळा पडतो बघा लगेच, बघा लागला काळा पडायला लगेच। म्हणून मी एवढी घाई करते आणि पटापट करते, अगदी काळा नको पडाय, आपली जिन्नस आपली खराब नाही व्हायला पाहिजे। ते होतच काळंच पडतं, त्याला ना भरपूर टार आहे। ह्याला ना पाण्यात घालून याला 4 5 6 पाण्याने चांगलं असं धुवून घ्यायचं, चांगलं त्याचा स्टार निघून काढून टाकायचा, मग नाही पडणार काळं। ते बघा असं। आता ते दुसरं पण अर्धं राहिले ना, तर अर्धं पण ते पण मी किसून घेणार आहे पहा आता, त्याची पण साल काढणार आहे। तर हे संपूर्ण माझं झालेलं आहे किसून, धुतलेलं पण आहे बऱ्याच पाण्याने, तरी पण अजून निघतेच पहा, भरपूर पाण्याने धुतलेलं आहे। तर मी अजून एकदा पाण्याने एका धुवून परत आणणार आहे। हे 5 6 पाण्याने मी धुतले तरी पण काळं दिसते बघा। आता परत धुवून आणलेलं आहे, इथे कढई ठेवली आहे आणि एक छोटा चमचा भरून साजूक तूप टाकलेलं आहे मी, थोडासा चमचा, एक चमचा स्पून असतो ना तो, तेवढा भरून आहे। आणि मग हा किस पिळायचा आपण आणि ह्याच्यात टाकायचा, घट्ट पिळून घ्यायचा आणि द्यायचा सोडून हा किस। हे बघा झाला ना पांढरा शुभ्र आपला, का की मी भरपूर धुतलेला आहे, धुवायची कसर करायची नाही त्याची जरा पण। आणि हे बघा आता हे तुपात भाजून घ्यायचं पहिलं जरा असं मस्त। ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि खायला मात्र तेवढीच टेस्टी। तुमच्या मिठाया बाजूला राहतील, महागड्या मिठाया 2-2 हजार 1.5-1.5 हजारावाल्या मिठाया असतील ना, त्यासुद्धा बाजूला राहतील, अशी टेस्ट लागते याला। तर आता ह्याच्यात मी 1 कपभर दूध टाकलेलं आहे, 1च कप दूध टाकलेलं आहे, जास्त नाही। आता तुम्हाला सांगते पुढे काय करायचं ते। तर हे जरासं ते दुधातच थोडंसं हे करून घ्यायचं आणि मग आपल्याला घ्यायची हे पहा पुढे। तर हे दूध चाललेलंच आहे, त्याच्यातनं मी एक पळी आहे ना तेवढी पळी भरून साखर घेणार आहे। बघा साखर, कारण की जास्त पण साखर घ्यायची नाही, कारण की गोड असतं ते, मग त्याला गोडीपणा असतोच, मग थोडीशी साखर टाकायलाच लागते। म्हणून 1 पळीभर मी टाकलेली आहे, जास्त नाही।
25 ग्राम असेल जास्तीत जास्त साखर त्याला, जास्त नाही. तर आता काय करायचं, हे बघा असं घेतलं ना, मस्त हलवून घ्यायचं आधी. आणि नंतर आता ते पाणी त्याचं साखर वितळली किंवा मग पुढची प्रोसेस करायची आपल्याला. तर साखर वितळल्यावर काय करायचं पुढे ते पण सांगणार आहे. असं हलवून घ्यायचं मस्त. पहिलं त्याच्यातच शिजवून घ्यायचं आधी दुधात आणि त्या साखरेमध्ये चांगलं शिजलं पाहिजे ते. आणि नंतर मग मी टाकणार आहे माझ्याकडं ह्याचं कशाचं दूध पावडर आणलेली आहे मी. दूध जास्त घातलं असतं तर काय झालं असतं, त्याला आटवायला भरपूर वेळ लागतो. म्हणून मी दूध पावडर घेणार आहे. मिल्क पावडर म्हणतात त्याला. मिल्क पावडर घेणार आहे. आणि मिल्क पावडर ही पळी भरून घेणार आहे, पुरेशी आहे. हे बघा ही पळी भरून ही मिल्क पावडर दाखवते तुम्हाला. हे बघा मिल्क पावडर आहे. तर ही मिल्क पावडरची एक पळी भरून टाकलेली आहे. साखर टाकली ना तेवढी टाकलेली आहे. ह्यानी चव फार अप्रतिम येते. आणि हे सगळं मिक्स करायचं चांगलं. हे आटवायचं सगळं, असं ते कोरडं झालं पाहिजे. का की आपलं मिल्क पावडर पण टाकलेली आहे, साखर पण टाकलेली आहे. आता आपल्याला विलायची टाकायची राहिलेली आहे. विलायची टाकायची त्याच्यात. ह्याच्यात जास्त काही टाकत बसायचं नाही. तुमच्याकडे असलं ड्रायफ्रूट ना तर टाकू शकता, नाही टाकलं तरी ते खूप छान लागतं. म्हणून मी काहीच टाकलं नाही, फक्त विलायची पावडर टाकणार आहे त्याच्या सुगंधासाठी. नाही तर खूप छान लागतं, खूप छान लागतं एकदम. आणि हे मग आता हलवत राहायचं मात्र, सारखं खाली नाही लागले. विलायची पावडर मी साखरेच्या ह्याच्यात वाटून घेतली होती, ती टाकलेली आहे. सुगंध छान येते त्यांनी विलायची पावडरने. हे छान असं मिक्स करत राहायचं चांगलं 2-3 मिनटं. त्याला खाली असं लागलं पाहिजे, मग समजायचं आपलं झालं म्हणून. तर मी हे करणार आहे हलवा, रताळीचा हलवा. पण कशा पद्धतीने लागतं एकदा कधीच खाल्ला नसेल, मी गॅरंटी देते तुम्हाला, कधीच रताळीचा हलवा खाल्ला नसेल, एकदा करून पहा. हा हलवा खूप जबरदस्त लागतो, खूप टेस्टी असतो. ही पद्धत एकदा करून पहा. तुम्ही कधीही तुमच्याकडे उपवास सोडण्यासाठी सणासुदीला करू शकता, किंवा तुम्ही देवाला नैवेद्य दाखवायला करू शकता. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही रताळीचा हलवा करू शकता. आणि त्याच पद्धतीने ही दूध पावडरची पिशवी आहे ना, ती सील बंद करायची, मग ह्याच्या खाली ठेवायची. जाळाला धरली ना जराशी का मग सील बंद होते ती. एकदम हवा लागली का त्याच्या गोठड्या होणार. हे बघा आता हे होतच आलेले का की खाली लागायला लागलेले आहे ते. तुम्हाला वाटलं मग एकच चमचा टाकलं तर अजून एखादा चमचा तुम्ही साजूक तूप टाकू शकता. मी नाही टाकले, एवढंच टाकलेलं आहे. आणखीन सुगंध येईल त्याने. आता मी झालेलं आहे आपले, काढून घेते मी प्लेटमध्ये. पहा आता एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा आवडला रताळीचा हलवा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. खरंच गॅरंटी देऊन सांगते, एकदम छान आणि खूप अप्रतिम टेस्ट लागते. ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट घालायचं तर घालू शकता, नाही घालायचं तर नका घालू, पण असाही फार छान लागतो. न ड्रायफ्रूट घालता पण मस्त लागतो. तर एकदा बनवून पहा, टेस्ट त्याची काय आहे. त्याची टेस्टच वेगळी, ती खूप टेस्ट छान लागते टेस्ट. तर पहा, आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला रताळीचा हलवा. तर आता मी तुम्हाला पुढे मसाल्याविषयी सांगणार आहे. तर माझ्या मसाल्याचा नवीन स्टॉक आलेला आहे. मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे.
तर मसाल्यात घ्या, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. आणि कसं वाटला रताळीचा हलवा ते पण सांगा.